नागपूरमध्ये येत्या 22 फेब्रुवारी 2026 रोजी ऐतिहासिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। रेशीमबाग मैदानावर संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन हे भव्य स्वरूपात पार पडणार आहे। शिंपी समाजाच्या वतीने आयोजित या महासंमेलनात देशभरातील विविध राज्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। राजस्थान, गुजरातसह विविध राज्यातील प्रतिनिधी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्र व राज्यातील अनेक मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। महासंमेलनात संत नामदेव महाराज विश्वरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। तसेच शिंपी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाचं लक्ष वेधण्यात येणार आहे। नागपूरमध्ये होणाऱ्या या महासंमेलनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। 22 फेब्रुवारी 2026 ला नागपूर येथे रेशीमबागमध्ये हा कार्यक्रम समाजाचा आयोजित केलेला आहे। जवळपास संपूर्ण भारतातून या ठिकाणी शिंपी समाजाच्या जेवढ्याही पोटजाती आहेत त्या सर्वत्र पोटजाती या ठिकाणी लाखोच्या संख्येत येत आहे आणि हा कार्यक्रम एक आगळावेगळा कार्यक्रम आहे। शिंपी समाज पूर्ण भारतामध्ये 3.5 ते 4 कोटी असून सुद्धा त्याला कुठल्याच प्रकारचं महत्त्व सरकारने दिलं नाही, कारण की तो वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पोटजातीमध्ये विभागला गेला होता। अशा प्रसंगी आम्हाला एक कल्पना सुचली की या सगळ्यांना जोपर्यंत आम्ही एकत्रित करणार नाही तोपर्यंत समाजाची व्हॅल्यू सरकारच्या डोळ्यामध्ये येणार नाही आणि म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन हे 22 तारखेला रेशीमबाग इथे लाखोच्या संख्येमध्ये संपूर्ण भारतातून लोक या ठिकाणी येणार आहे आणि महाराष्ट्रातले सुद्धा लोक या ठिकाणी येणार। समाजाच्या काही मागण्या सुद्धा त्यासाठी आहेत, कारण की जवळपास 50 वर्ष आधी शिंपी समाजाचा व्यवसाय समाजाच्या हातून गेल्यानंतर सरकारने आजपर्यंत समाजासाठी काहीही केलेलं नाही आणि त्या प्रसंगीच आम्ही काही आमच्या नवीन पिढीसाठी, युवकांसाठी, युवतींसाठी काही मागण्या याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत आणि त्यासुद्धा मागण्या या ठिकाणी आम्ही आमच्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडेही पाठवत आहे आणि आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा ती फाईल आम्ही देत आहे आणि या प्रसंगी माझं सर्वांना सगळ्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना हेच म्हणणं राहील आहे किंवा सगळ्यांनी त्या ठिकाणी लाखोच्या संख्येत यायचं आणि या कार्यक्रम आपला सक्सेस करायचा आहे।